पंचायतमध्ये दोन अनोळखी व्यक्ती घुसून आलेले आहेत. याबाबत कशी माहिती मिळेल, काय माहिती द्याल आपण? दोन अनोळखी व्यक्ती सकाळी काहीतरी 10:30 वाजता सुट्टीचा दिवस असताना, होळीचा दिवस असताना आणि दोन अनोळखी व्यक्ती घुसल्या आणि त्यांना चावी एका ग्राम आपल्या शिपायांनी दिली. शिपायांनी चावी दिली आणि ते चावी उघडून आणि आतमध्ये पूर्ण अस्तव्यस्त चांगले महत्त्वाचे कागदपत्र अस्तव्यस्त करून त्यांच्या फाईलचे गाठोडे बांधून त्यांचा काहीतरी प्रकार चालू होता. रात्री पोरं तिथेशी गेली तर त्यांनी बघितल्यानंतर कळलं की बाबा हे काहीतरी करतात. दरवाजा वाजवण्याचा प्रयत्न केला तर उघडला नाही त्यांनी. पोराने आतमध्ये डोकावून बघितलं तर हे काहीतरी करत होते. त्याला पकडलं आणि पोलिसांना बोलवलं आम्ही. आता काय त्यांचा प्रकार पोलिसांना समजेलच आपल्याला. आणि ते धाराशिवचे सांगतात आणि इथं त्यांचा काही संबंध नाही, त्यांच्याकडे आयडी नाहीये किंवा त्याला कुठली ओळख नाहीये. मग यांना पाठवले कोणी, काय प्रकार चालू होता? पंचायत सदस्य किंवा इतर कोण सरपंच बॉडी आहे यांना तुम्ही विश्वासात घेतलेला किंवा सांगितलेलं का? कारण ही महत्वाची दस्तऐवज आहे जे की आपल्याला भरपूर म्हणजे ह्याच्यानुसार आपल्या जेवढ्या गावातील कामं आहेत ती मार्गी निघतात. बरोबर आहे ना? मग तसं काही झालेलं आहे का? ग्रामसेवकांनी वरिष्ठांनी यांच्याशी कॉन्टॅक्ट केलेला. आम्हाला त्यांनी म्हटलं हे येते, यांना चावी द्या. कोण बोलले तुम्हाला? ग्रामसेवक बोलले. बरोबर आहे. ग्रामसेवक कोण आहे, त्यांचं नाव काय आहे? कैलास हेगडे. कुठे आहेत आता ते? मुरबाडला. त्यांच्याशी संपर्क साधलेला का तुम्ही? त्यांनी काय सांगितलं तुम्हाला? तसं लेटर त्यांनी दिलेलं आहे का? बीडीओनी लेटर दिलेलं आहे का किंवा इतर कोणी लेटर दिलंय का? कारण ही जी कागदपत्र ती खूप महत्वाची आहे, कारण त्याच्यावर एलिगेशन झालेत, लोक जमलेली आहेत बाहेर. बरोबर आहे ना? तसं काही लेटर दिलेलं आहे का? ग्रामसेवकांकडे असेल, मला नाही माहिती. तुम्हाला नाही माहिती. बरोबर आहे ना? ठीक आहे, ग्रामसेवकांना कॉल लावून द्या, मी बोलतो. कारण ते आपले इथले हे आहेत ना, ग्रामविकास अधिकारी आहेत, ते त्यांच्याशी कमीत कमी त्यांना नावं विचारतो. लेटर असेल तर लेटर पाठवा म्हणतो. मग ते असलं तर मग काय प्रश्नच नाही. बरोबर आहे ना? परंतु इथं कोणतरी माणूस, तुम्ही होता का इथं दिवसभर? साहेब, आपल्याला मला एवढं सांगायचे का ह्या सगळ्या दुकाने त्याची चालू आहे, आपण यांना आपल्या पोलीस स्टेशनला घेऊन आपल्या सविस्तर ते करणार आहोत. इथं का तर बेसिक गोष्ट आम्हाला विचारायला नको का? त्यासाठी ते चाललंय. काय माहिती का, ग्रामसेवक बुके ना, अजून जर जास्त लोक जमली तरी तशी तुमचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐकून घ्या. सगळ्या ग्रामपंचायतीला समजलंय, प्लीज एवढं तुम्ही. मी इथून घेऊनच जाणार आहे लगेच. मग तुम्ही, कारण काय माहिती का, मी आपल्याला कल्पना दिली का बाहेर बरीच लोक जमलेले आहेत, कारण उद्या जर का कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून आपण याला लवकर फक्त एकदा खात्री करून घेतो मी. साहेबांशी बोला. हॅलो, हा नमस्कार, PSI पाटील बोलतोय, कोळगाव पोलीस स्टेशन. हा नमस्कार. इथं दोन अनोळखी इसम आल्याचा दावा केलेला होता. मग आता ते म्हणतात की आम्हाला व्हिडिओने पाठवलेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे. हा नाही, बरोबर आहे. ऐका तर, इथली काही जी आपलं ग्रामस्थ आहे ते एलिगेशन करताय. मात्र जवळपास ग्रामस्थ भरपूर आहेत, 50 ग्रामस्थ इथं जमलेले आहेत. हॅलो, नाही, सर्वच पंचायती घेतल्यात, पण त्याच्याबाबत काही लेटर काय आहे की नाही तुमच्याकडे ते पाठवून द्या ना. कमीत कमी लेटर तर बघता येईल. आता मी यांना दोघांना मी पोलीस स्टेशनला घेऊन चाललोय, कारण त्यांनी समोरच्या म्हणजे जे ग्रामस्थ जमलेले आहेत त्यांनी बाबा त्यांच्यावरती आपलं हे घेतलेलं आहे किंवा ते कोण आलेत आम्हाला काहीच माहित नाही किंवा आम्हाला कोणत्याही प्रकारची कल्पना दिलेली नाही. त्यांना तुमचं नाव पण माहित नाही. इथं बसलेल्या जे काही कर्मचारी आलेले आहेत म्हणतायत, ते स्वतः दावा करतायत ते. हॅलो, नाही, तुम्हीच सांगितलं बरोबर आहे.